हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडपुचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी बीएससी नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत. त्यानंतर जे आपले कॅप राउंड प्रेफरन्स फॉर्म होते, तर ते पण आय होप सर्वांचे चांगल्या पद्धतीने प्रेफरन्स वाईज, प्रायोरिटी वाईज फिल झालेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. तुम्ही सर्वजण ऑलरेडी सकाळपासूनच वाट बघत आहात, की सिलेक्शन लिस्ट कधी येईल, कधी येईल. तर मित्रांनो, इम्पोर्टंट गोष्ट अशी आहे, की वेळेवर व्हिडिओ टाकणं खूप इम्पोर्टंट आहे. तर आज रात्री नाईट ड्युटी असल्यामुळे नाईटलाच आपली सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि इन्स्टंट अपडेट मी त्यावेळेस माईट बी देऊ शकणार नाही. ओके. त्यामुळे मी थोडा आधीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती डाउनलोड करायची. पूर्ण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी साइटवर अपडेट राहायचंय सीईटी सेलवर. ओके. सीईटी सेल तुम्ही ज्यावेळेस टाइप कराल, त्यावेळेस तुमच्या समोर हा इंटरफेस येतो. त्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन पोर्टल फॉर अॅन्युअल इयर 2025-26 हे जे आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. ओके. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर हे ॲडमिशन पोर्टल फॉर 2025-26 ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली स्क्रोल करत यायचं आहे मित्रांनो खाली. त्यानंतर हे जे बीएससी नर्सिंगचं पोर्टल इथे दाखवते. ओके. बीएससी नर्सिंग तुम्हाला याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर हे जे नोटिफिकेशन्स आहेत, तर नोटिफिकेशन्समध्ये आता इथं फर्स्ट नंबरला हे कॉलेज कोड चेंज झाला होता, तर त्याची नोटिफिकेशन आहे. तर ही नोटिफिकेशन आता सेकंड नंबरला जाईल आणि एक नंबरला नवीन तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट तुम्हाला संध्याकाळी 8, 9, 10, 11 या दरम्यान इथं दिसू शकते. संध्याकाळपर्यंत लिस्ट येणं तर हार्ड आहे. बट तुम्ही एकदा चेक करून बघू शकता. त्यानंतर इथं जे न्यूज दिसतंय, भरपूर विद्यार्थ्यांचा हा पण क्वेश्चन आहे, की सर सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं? तर इथं न्यूजमध्ये तुम्हाला इथे एक सेकंड ऑप्शन दिसेल, तर ते म्हणजे डाउनलोड युअर सिलेक्शन लेटर. ओके. आज जर लिस्ट लागली, तर उद्या तुम्हाला सिलेक्शन लेटर तुमचे डाउनलोड करता येतील आणि त्यानंतर नेक्स्ट जी ॲडमिशन प्रोसेस आहे, तर मी उद्या सकाळी परत नाईट ड्युटी झाल्यानंतर मी ट्राय करेल, की ॲडमिशन प्रोसेसवर नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा. ओके. जे डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पोर्टंट आहेत, तर डॉक्युमेंट्सवर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाय. तुम्ही तो पाहिला पण असेल. ज्यांनी पाहिला नसेल, लगेच तुम्ही चॅनलवरती जा. लेटेस्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. मी आज सकाळीच तो व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्ट की कशी असते सिलेक्शन लिस्ट. ओके. भरपूर सर्व विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे. भरपूर जर पालक असतील, विद्यार्थी असेल, मला पर्सनली कॉल करून विचारत होते, की "सर आता आम्ही प्रेफरन्स टाकलेत, बट आता आम्हाला कोणतं कॉलेज भेटलंय हे कसं समजणार?" तर ते कसं समजणार? ते म्हणजे तुम्हाला येणारी ही सिलेक्शन लिस्ट. ओके. आता सिलेक्शन लिस्ट कशी डाउनलोड करायची? आय होप तुम्हाला सर्वांना स्टेप समजल्या असतील. एकदम ईझी स्टेप्स आहेत. काय करायचंय? सीईटी सेल सर्च करून तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचंय. त्यानंतर ॲडमिशन पोर्टल 25-26 मध्ये जायचंय. खाली स्क्रॉल करून तुम्हाला बीएससी नर्सिंगवर क्लिक करायचंय. बीएससी नर्सिंगवर क्लिक केल्यानंतर हे जे 2 विंडोज तुम्हाला ओपन होतील. ओके. नोटिफिकेशनची आणि नोटिफिकेशन आणि न्यूजची. न्यूजमध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर भेटेल आणि नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सिलेक्शन जी लिस्ट आहे, तर ती भेटेल. ओके. लॉग इन करण्याची वगैरे काही गरज नाही. डायरेक्टली तुम्ही याचा ॲक्सेस घेऊ शकता. त्यानंतर आता एकदा तुम्हाला 2024-25 च्या पोर्टलमध्ये नेतो. ओके. सीईटी सेल ज्यावेळेस आपण होम पेजमध्ये टाइप करतो, तर तिथं खाली मेन वेबसाईटवर जाण्याऐवजी तुम्हाला 2024-25 मध्ये तुम्ही जर एंटर केलं, तर परत तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं, तुम्हाला इथे बीएससी नर्सिंग ऑप्शन दिसेल. ओके. या बीएससी नर्सिंग ऑप्शनमध्ये या. तिथं तुम्हाला जुन्या सर्व नोटीस दिसतील. ओके. इथं नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसत असेल, की 2024 चा कट ऑफ आहे. त्यानंतर इथं एसएबीसीसाठी काहीतरी सबमिशनचं आहे डॉक्युमेंटचं. त्यानंतर इथे सिलेक्शन लिस्ट आहे. तुम्हाला इथून एक सिलेक्शन लिस्ट मी दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथे आता आपण खाली स्क्रोल जर केलं, इथं सीट मॅट्रिक्स आहे कॅप राउंड 5 साठीची. ओके. तर कॅप राउंड 5 साठीची सीट मॅट्रिक्स आहे. त्यानंतर इम्पोर्टंट नोटीस आहे. त्यानंतर इथे इन्स्टिट्यूशनल राउंडचा आहे. हे बघा इथं न्यूली परमिटेड आहे. त्यानंतर सीट मॅट्रिक्स आहे. न्यूली परमिटेड शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल सीट मॅट्रिक्स. त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट इम्पोर्टंट नोटीस. त्यानंतर इथे एक सिलेक्शन लिस्ट मी तुम्हाला इथे शोधून दाखवतो. हे बघा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर बीएससी नर्सिंग कोर्स कॅप राउंड 4. ओके. आता कॅप राउंड 4 साठी जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर आता तशीच आपल्याला कॅप राउंड 1 ची भेटणार आहे. त्यानंतर इकडे शेजारी तुम्हाला इथे डाउनलोड सिलेक्शन लेटर आहे. तर सिलेक्शन लेटर इथे याच्यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, तर तुमच्या समोर परत एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे टाकायचा आहे, नेम वगैरे टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची. तुम्हाला तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करता येईल. ओके. आता ज्यावेळेस 2025 च्या पोर्टलमध्ये जाल, तिथे अजून सिलेक्शन लेटरचं ऑप्शन आलेलं नाहीये. तर ते सिलेक्शन लेटरचं ऑप्शन तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सकाळी मॉर्निंग पर्यंत भेटून जाईल. ओके. आता सिलेक्शन लेटर हे जे सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती कशा पद्धतीची असते ते एकदा आपण ओपन करून बघू. ओके. तर अशा पद्धतीची सिलेक्शन लिस्ट असते. आता ही मागच्या वर्षीची कॅप राउंड 4 ची सिलेक्शन लिस्ट आहे. तिथे तुम्हाला एसएमएल सीरियल नंबर दिसेल. त्यानंतर एसएमएल नंबर दिसेल, सीईटी फॉर्म नंबर दिसेल, तुमचं नाव दिसेल, जेंडर दिसेल, कॅटेगरी दिसेल, कोटा दिसेल. ओके. त्यानंतर तुम्हाला कॉलेज कोड, जे कॉलेज भेटलंय तर ते तुमच्या नावासमोर तुम्हाला डायरेक्टली
दिसून जाईल. ओके. आता इथं तुम्ही हे रिटेन्शन वगैरे दिलेले स्टुडंटने कॅप राउंड 4चं आहे. फर्स्टला एकदम फ्रेश सिलेक्शन लिस्ट असते, तर ती फ्रेश सिलेक्शन लिस्ट तुम्हाला फर्स्टमध्ये दिसेल. कंसामध्ये कुठल्याच प्रकारचं हे रिमार्क तुम्हाला नसेल. आता इथं बघू शकता काही जणांना, भरपूर जणांना रिटेन्शन आलंय. त्यानंतर आता तुम्हाला खाली दाखवतो. भरपूर आपण काल पण मीटिंगमध्ये एक्सप्लेन केलं, की चॉईस नॉट अवेलेबल भरपूर जणांना येतं. हे बघा इथे येतं. नो चेंज म्हणून येतं. आता या विद्यार्थ्यांनी जीएमसी संभाजीनगर आहे, यांनी बेटरमेंट केलं असेल, पण परत तेच कॉलेज लागले म्हणजे ते नो चेंज आलंय. त्यानंतर चॉईस नॉट अवेलेबल. आता इथे चौधरी प्राजक्ता. ओके. तिला कुठलंच कॉलेज भेटलेलं नाही. म्हणजे काय? चॉईस नॉट अवेलेबल. पुढच्या राउंडसाठी ट्राय करा. तर अशा छोट्या-छोट्या थिंग्स आहेत, ज्या तुम्हाला ह्या लिस्टमध्ये बघायचे असतात. ओके. मेनली काय, की तुम्हाला कोणतं कॉलेज, आता इथे बघा एसएमबीटी नर्सिंग कॉलेज इगतपुरी नाशिक रिटेन्शन दिले. कोण? डेंगळे वैभव संदीप, ओबीसीचा विद्यार्थी आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज कोणतं भेटले तरी समजणार आहे आणि त्यासाठीची असती सिलेक्शन लिस्ट. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल, की सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. स्टेप ज्या आहेत खूप सोप्या स्टेप्स आहेत. काय करायचंय? सीईटी सेलमध्ये येऊन ऍडमिशन पोर्टलमध्ये जायचं. ऍडमिशन पोर्टलमध्ये येऊन बीएससी नर्सिंगवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये फर्स्ट नंबरला सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती भेटून जाईल. ओके. आता भरपूर सर्व विद्यार्थ्यांचे नेक्स्ट डाउट्स आहेत, की सर सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे? ओके. तुम्ही सकाळपासून वाट पाहतात. मान्य आहे, की तुम्ही सकाळपासून वाट पाहतात. पण सीईटी सेल ही जी आहे, तर सीईटी सेल आपली जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती सिलेक्शन लिस्ट दिवसभरात कधीच पब्लिश करत नसते. हा सीईटी सेलचा ठरलेला फॉर्म्युला आहे, की तुम्हाला तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर सिलेक्शन लिस्ट डायरेक्ट लेट नाईटलाच भेटून जाते. ओके. कधी-कधी रात्री 12, 1, 2ला पण सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. त्यानंतर आता नेक्स्ट ज्या इम्पोर्टंट स्टेप्स आहेत सिलेक्शन लिस्ट नंतर, त्या पण मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. आता एकदा सिलेक्शन लिस्ट आली, सिलेक्शन लिस्ट तुम्ही डाउनलोड करायची. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले, तर त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली जायचंय Googleवर आणि कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर काढायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर काढून कॉलेजला तुम्ही उद्या सकाळपर्यंत लगेच कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं. उद्या सकाळी 10-11 पर्यंत कॉन्टॅक्ट करा. कॉलेजला विचारा, की "सर आमचा तुमच्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय. कोणते-कोणते डॉक्युमेंट्स इथे मला घेऊन यावं लागेल ॲडमिशनसाठी." ओके. आता तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल, रिटेन्शन करायचं असेल, तुमच्या मनासारखं कॉलेज असेल नसेल, जर तुम्हाला हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये टिकून राहायचं असेल, कॅप राउंड प्रोसेसमध्ये जर टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाणं गरजेचंच आहे. ओके. गरजेचं का आहे? कारण की तुम्हाला बेटरमेंट करणं आहे किंवा रिटेन्शन करणं आहे. कॉलेज आवडलं तर ॲडमिशन घ्या. कॉलेज नसेल आवडलं, कॅप राउंड सेकंडसाठी जा. त्याला आपण बेटरमेंट म्हणतो. ओके. बेटरमेंटची प्रोसेसवर पण आपण एक इम्पोर्टंट व्हिडिओ बेसिकली आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. ओके. सध्यापुरता हा इम्पोर्टंट व्हिडिओ आहे. तुम्हाला सिलेक्शन लिस्ट कशी डाउनलोड करायची. ओके. कॉलेज समजलं, कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. ॲडमिशन बद्दलची नेक्स्ट जी इन्क्वायरी आहे, तर ती तुमच्या काउन्सिलर सोबत एक्सप्लेन करण्यापेक्षा किंवा डिस्कस करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली तुमच्या कॉलेज सोबत डिस्कस करा. कॉलेज तुम्हाला बेटर पद्धतीने सांगू शकतं. त्यानंतर जे विद्यार्थी आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये आहेत, ओके, तर त्यांनी पण सेम प्रोसेस करायची. तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जायचंय. तिथे तुम्हाला बेटरमेंट करा किंवा रिटेशन करा. नेक्स्ट जे प्रोसेस आहे तुम्हाला कॉलेजेस सर्व गाईडन्स करेल. डॉक्युमेंट्स लागणार आहे. डॉक्युमेंटची लिस्ट कॉलेजकडून घ्या. ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर काही स्पेसिफिक डॉक्युमेंट्स असेल, ओबीसीच्या स्टुडंटसाठी काही डीडी असेल, चेक असेल, ईडब्ल्यूएस, एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी काही सेपरेट डॉक्युमेंट्स असतील, कॉलेज सोबत एक्सप्लेन करा. कॉलेज तुम्हाला सांगेल. त्यानंतर एक फाईल असते फोल्डरची. ती फाईल फोल्डर तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुमचे ओरिजिनल स्कॅन कॉपी, लॅमिनेशन करूनच डॉक्युमेंट्स न्या. म्हणजे 4 वर्ष डॉक्युमेंट तुमचे प्रॉपरली तुमच्या कॉलेजमध्ये सेव्ह राहतील. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट थिंग्स म्हणजे कॉलेजची काही फीज वगैरे असेल ती पण तुम्ही कॉलेजसोबत डिस्कस करायची आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करायची आणि नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेसचे जे डेज आहेत ऑलरेडी आपण शेड्यूल डिस्कस केलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज बघू शकता. अलॉट झालेल्या कॉलेजला जाणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी कॉलेजला जाण्यामध्ये फेल होतील, ते ॲडमिशन प्रोसेसमधून फेल होतील. डायरेक्टली त्यांना इन्स्टिट्यूशनल राउंडला ट्राय करावं लागेल. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करायची आणि सिलेक्शन लेटरची अजूनपर्यंत इथे न्यूज आलेली नाही. लवकरात लवकर येईल. एकदा तुमची सिलेक्शन लिस्ट आली, उद्यापर्यंत तुम्हाला सिलेक्शन लेटर डाउनलोड करता येईल आणि त्यापुढे तुमची कॅप राउंड 1ची ॲडमिशन प्रोसेस चालेल. तर आय होप तुम्हाला सर्वांना ही इन्फॉर्मेशन आणि नोटीस समजली असेल. याच्यामध्ये काही जर क्वेरी जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. उद्या आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ सिलेक्शन लिस्ट बद्दल. बघू आपण कशा पद्धतीने कट ऑफ गेलाय. ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज भेटणार आहे. 4,500 जागा आहेत आणि 4,500 विद्यार्थी पण आहेत. ओके. तर सर्वांना कॉलेज भेटूनच जाणार आहे. यावर्षी कॉलेजची धावपळ होणार आहे, विद्यार्थ्यांची धावपळ कमी होणार आहे. तर जे कॉलेज भेटेल मनासारखं तुम्हाला ॲडमिशन घेऊन टाका आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग करियर, नॉट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. कारण की आता ॲडमिशन प्रोसेस हाफ पर्यंत तर झालेलीच आहे. ओके. चांगल्या पद्धतीचं नर्सिंग करियर करा, एक चांगलं कॉलेज मिळवा आणि चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून एक चांगली पोस्ट तुम्ही नर्सिंग करिअरमध्ये घ्या. ओके फ्रेंड्स, तो आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा. गायडन्ससाठी काही जर तुम्हाला क्वेरी असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट नक्की करा. थँक यू. आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. ओके.